मोठी बातमी सध्या समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षावर गेल्याची माहिती समोर येते। एकीकडे अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार हे आणखीनच आता यांच्यावरती मोठे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचल्याची माहिती समोर येते। तर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते। एकीकडे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्याच्या पालकमंत्री पदाची त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। जर अजित पवार आपल्या पदावर असतील तर पार्थ पवार या प्रकरणाचा खुलासा होणार नाही, तपास योग्य होणार नाही असंही त्या म्हणाले। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आपण बघितलं तर 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जे पार्थ पवारवर अजित पवारांवरती टीका केली जात आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। पण अद्याप कशासाठी ही भेट आहे अद्याप माहिती मिळालेली नाही। अद्याप ही भेटीचे कारण गुलदस्त्यामध्ये आहे आणि आपण बघितलं ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्यामध्ये देखील अजित पवार हे देखील या संदर्भात म्हणजे कुठे तुटातूट होऊ नये महायुतीमध्ये या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। जी मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता आगामी निवडणुका असतील त्याचबरोबर सातत्यानं अजित पवारांवरती होणारे आरोप असतील, या सगळ्या प्रकरणी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी नेमकी काय चर्चा करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। आता या दोघांच्या भेटीचा तपशील काही वेळातच समोर येईल। गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सध्या राजकीय समीकरणं ही सातत्यानं बदलताना दिसून येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं ही बदलत असतानाच आता या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट होतीये। त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे।